त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय केलं विरोधकांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय आणि हा हल्ला महायुतीनं मात्र परतवून लावलेला आहे। शेतकऱ्यांसाठी मदत सुरू आहे असंही यावेळी महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय केलं तसं विरोधकांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला। तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, यावरूनच विरोधक आक्रमक झालेत। हा 3 अक्षरी जादुई शब्द अलीकडच्या काळामध्ये लोकांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर आणला जातोय। खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यामुळे निवळ पॅकेजच्या नावाखाली निवळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम शासनानं करू नये। 21,000 कोटींची GR प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याची निर्गमित करून ते पैसे त्या विभागाकडे वर्ग झालेले आहेत। ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे आणि अगदीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी। ते त्यांना रिजन निहाय जिल्हा निहाय कशा पद्धतीनं GR निर्गमित झाले आणि कशा पद्धतीनं पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीसह माहिती देतील। अनियमित पाऊस पडला, अवेळी पाऊस पडला, मर्यादेपेक्षा आणि सरासरीपेक्षा कितीतरी पटीनं पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। अध्यक्ष महोदय, शेतकरीच केवळ उद्ध्वस्त झाला अशातला भाग नाही, तर आपण तो काळ आठवा की त्या काळामध्ये जे मीडियावर टीव्हीवर वगैरे जी वृत्त येत होती, गायी गुरं सुद्धा गोट्यामध्ये बांधलेली पाण्यामध्ये डुंबून तडफडून मरताना आपण सर्वांनी बघितली। तर त्या शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर या सार्वभौम सभागृहामध्ये सर्व सदस्यांचे जे काही वेगवेगळे अनुभव असतात ते अनुभव एकत्रित करून सरकारला काहीतरी याच्यामध्ये कायमस्वरूपी आणि ठोस अशा पद्धतीची उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही चर्चा महत्वाची आहे। 31,000 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला। बहुतांश रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली आहे। राहिलेली रक्कम सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल। यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं मग जमीन खरडून गेलेली असेल, जनावरं मयत झालेली असतील, पिकांचं नुकसान झालेलं असेल, विहीर गाळानं भरलेले असतील, यामध्ये मोठ्या पद्धतीनं मदत देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे। विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही। सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल। त्यामुळे मुळामध्ये नाही आपले तंबी द्यायची गरज नाही आहे, त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे। तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही। कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे।